आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणावर अखेर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागलंय। पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात की गायकवाडांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांना कोणती शिक्षा होऊ शकते। भारतीय न्याय संहितेच्या कलम 130 अंतर्गत मारहाण करणं हा गुन्हा आहे। आणि जर समजा राज्य सरकारची इच्छा असेल तर ते संजय गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करतील आणि त्याचमुळे 130 अधिक 131 अशी दोन कलम त्यांच्यावर लागू शकतात। 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवासही ते दोषी ठरले तर होऊ शकतो। इतकंच नाही तर 121 कलमच्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली हे सिद्ध झालं तर त्यांना 5 वर्षाचा कारावास सुद्धा होऊ शकतो। अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही। याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते। परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे। आणि यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते। आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही, अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते। आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे। आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी।